बातमी नाशिकमधली आहे। नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारांचा मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। बाळा शिरसाट आणि वंदना बिरारी आमने सामने आलेले होते। हे दोन्ही उमेदवार थेट निवडणूक कार्यालयात आपापसात भिडल्याचंच पाहायला मिळालं। अहो मी कशाला त्यांना वापरू। आम्ही माझ्या नवऱ्याला म्हटलं चला सोडून द्या विषय निघूया। आम्ही आमचं चाललो। अपशब्द वापरायचा जर समजा आता दुनिया एवढी वापरेल, तुम्ही मतदारांपर्यंत जातात, कोण कोण काय बोलतो, मग तुम्ही काय मारामाऱ्याच करणार का? हे मला उत्तर द्या ना। आता तुमची पुढची भूमिका काय, जे काय झालं मी आता त्याची पोलीस कारवाई करणार। घेण्यासाठी या ठिकाणी पक्षाने आदेश दिला, त्याप्रमाणे आपण उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मागे आलो। मी येत असताना मग त्यांनी थोडी छेडछाड केली, त्याच्यामुळे मग ते झालं। तो आमच्यावर शिवसेने पण होता ना, शिवसेना होता ना तो आमच्यावर। दोघं नेमकी समोरासमोर आल्यानंतर नेमकं काय त्याने आपण शब्द वापरले, त्याच्यामुळे मग तो माझा जरा हे झाला, राग अनावर झाला तो। तुम्ही स्वतः अर्ज भरला होता का बहिणींच्या? मी स्वतः आहे का माझा स्वतःचा? तुम्ही आता माघार घेतली? हो। अहिल्यानगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याचं दिसतंय। भाजपच्या उमेदवार बिनविरोध झाल्याचा दावा केला गेला आणि अर्ज मागे घेतला नाही अशी माहिती शिवसेनेच्या उमेदवारांनी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधनं शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेत भाजपच्या उमेदवार सोनियाबाई तायगा शिंदे बिनविरोध झाल्याचा दावा झालेला होता। मात्र अर्जावर माझी सही नसून माझा अर्ज माघारी घेण्याचा खोटा होता आणि हा खोटा अर्ज दिला गेल्याची शिवसेनेच्या उमेदवार अवंती शिरसूल यांनी माहिती दिलेली आहे। मी याच्या आधी त्यांना 2:45 माझा स्वतःचा अर्ज दिलेला आहे। त्या मॅडम म्हटल्या मी तपासण्या करते, सही तुमची का नाही चेक करते, त्याच्या पुढे तुमचा निर्णय ठरला जाईल। तुम्ही जर सही केली नाही तर तसं काही होणार नाही। डुप्लिकेट सही कोणीतरी मारण्यात आलेली आहे। मी ते व्हायरल व्हिडिओ पाहिल्यामुळे मी अद्याप इकडं आलेली आहे कार्यालयात विचारण्यासाठी। तर मॅडम म्हटल्या अर्ज देऊन ठेवा, मी चेक करते म्हटलं। हे जाणीवपूर्वक खोडसाळपणे आणि कटकारस्थान करून त्यांच्या नावे दुसऱ्याने अर्ज करून उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला असं दाखवण्यात आलेलं आहे। प्रत्यक्षात त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। त्यांनी तसं वेळेपूर्वीच आरोग्य आणि निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। हा खोडसाळपणा आहे आणि काही लोक या शहरात रडीचा डाव खेळत आहेत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।